नमस्कार मित्रांनो, दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 7 जुलै 2026 आणि आज सकाळी चंद्र आहे मीन राशीमध्ये, तर दुपारी 4:24 नंतर चंद्र जातो आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधून रेवती नक्षत्रामध्ये। तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य। सुरुवात करूया मेष राशीपासून। चंद्र 12व्या भावात आहे। काल झोप येत नव्हती, पण आज शनीच्या नक्षत्रामुळे जुनी देणी किंवा अचानक छुपे खर्च समोर येऊ शकतील, त्यामुळे आज थोडा विचारपूर्वक खर्च करावा। अश्विनी नक्षत्र, दिवसभर मित्रांचा पूर्णपणे सपोर्ट राहील आणि संध्याकाळी नशिबाची VIP साथ मिळेल, त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी उत्तम आहे। भरणी नक्षत्र, दुपारी 4:24 पर्यंत कोणत्याही प्रकारचा खर्च म्हणजे खिशातून पैसे काढू नका, डेंजर झोन आहे, अडचण येऊ शकते। संध्याकाळी मित्रांमुळे मात्र टेन्शन कमी होईल। कृतिका नक्षत्र, संध्याकाळच्या आत कामे फत्ते करा, कारण 4:24 नंतर सिस्टीम क्रॅश म्हणजे अचानक धोका संभवतोय, त्यामुळे थोडी काळजी घ्या। मेष राशीसाठी आज उपाय आहे। आज अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मोहरीची पूड आणि खडा मीठ नक्की टाका, आजारपण दूर होईल आणि दृष्ट देखील लागणार नाही। वृषभ राशीसाठी 11वा भाव ऍक्टिव्ह आहे। आज निव्वळ गप्पा नाही तर मोठ्या आणि प्रभावशाली लोकांशी ओळखी वाढतील, ज्यातून भविष्यात नक्कीच फायदा होईल। कृतिका नक्षत्र, सकाळी कामे 100% यशस्वी होतील, पण संध्याकाळी मोठ्या भावंडांशी वाद करू नका, आज थोडा धोका आहे, काळजी घ्या। रोहिणी नक्षत्र, संध्याकाळपर्यंत संवादामध्ये एरर येतील, पण संध्याकाळी अडकलेल्या डील फायनल होण्याचे योग दिसत आहेत। मृग नक्षत्र, दुपारी 4:24 पर्यंत कोणती गुंतवणूक सेफ राहील, पण संध्याकाळी मात्र कोणत्या प्रकारची गुंतवणूक करू नका, नेटवर्क इश्यू, वादविवाद आणि पैशाच्या व्यवहारात अडचण येऊ शकते। वृषभ राशीसाठी आज उपाय आहे। आज शक्य असल्यास देवघरात नैवेद्य दाखवताना छोट्या केळीच्या पानाचा वापर करावा, आपली समृद्धी नक्कीच वाढेल। मिथुन राशीसाठी चंद्र 10व्या भावात आहे। आज शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये एखादी मोठी जबाबदारी घ्यावी लागेल, तुमची इमेज एकदम सिरियस राहील। मृग नक्षत्र, सकाळी कामे सुरक्षित राहतील, पण संध्याकाळी सहकाऱ्यांशी बॉसवरून वाद घालू नका, नाहीतर अडचण निर्माण होईल। आद्रा नक्षत्र, दुपारी 4:24 आत कामात अडचणी येऊ शकतात, संध्याकाळी मात्र ग्रीन सिग्नल मिळेल, कोणतीही अडचण नाही। पुनर्वसू नक्षत्र, सकाळी कामाचे बोनस किंवा कौतुक मिळण्याची संभावना आहे, पण संध्याकाळी निघताना नवीन फाईल अंगावर पडून काम वाढू शकते। मिथुन राशीसाठी आज उपाय आहे। आज स्वतःच्या गळ्यात किंवा खिशात तुळशीच्या लाकडाचा एक मणी नक्की ठेवावा, मन शांत राहील। कर्क राशीसाठी 9व्या भावातील चंद्रामुळे आज तुम्हाला अचानक एखादे पुस्तक वाचावेसे वाटेल आणि घरातल्या मोठ्यांचे तत्वज्ञान गुमान ऐकून घ्यावे लागेल, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। पुनर्वसू नक्षत्र, सकाळचे फायदे संध्याकाळी प्रवासाच्या स्पीड ब्रेकर मध्ये अडकू शकतात, त्यामुळे सकाळी फायदा होईल, पण सायंकाळी नुकसान संभवते, काळजी घ्या। पुष्य नक्षत्र, सकाळचा आध्यात्मिक आळस दुपारनंतर लॉटरीच्या आनंदामध्ये बदलू शकतो, त्यामुळे आज संध्याकाळची वेळ उत्तम आहे। आश्लेषा नक्षत्र, दुपारी 4 पर्यंत नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळेल, संध्याकाळी मात्र थोडी विश्रांती घ्या, आराम केलेले चांगले राहील। कर्क राशीसाठी आज उपाय आहे। संध्याकाळी देवघरामध्ये शंख नक्की वाजवा आणि शंखाला डोक्याला लावून नमस्कार करा। सिंह राशीसाठी चंद्र 8व्या भावात आहे। आज एखाद्या जासूस प्रमाणे तुम्ही लोकांच्या चुका शोधाल किंवा अचानक एखादे जुने सिक्रेट तुमच्या हाती लागेल, त्याचा गैरउपयोग करू नका। मघा नक्षत्र, दिवसभर मित्रांची साथ आणि संध्याकाळी भाग्याचा फुल सपोर्ट, सिस्टीम एकदम ऍक्टिव्हेट राहील, आजचा दिवस सुरेख आहे। पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, दुपारी 4 पर्यंत डेंजर झोन आहे, गाडी सावकाश चालवावी, संध्याकाळी मित्रांमुळे टेन्शन नक्कीच कमी होईल। उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, दुपारी 4च्या आत महत्वाची कामे पूर्ण करा, संध्याकाळी सिस्टीम क्रॅश धोका संभवतोय, त्यामुळे काळजी घ्या। सिंह राशीसाठी उपाय आहे। घराच्या बाहेर पडताना एका कोपऱ्यात थोडासा गूळ कुस्करून मुंग्यांना नक्की ठेवावा, आपल्या अडथळे दूर होतील। कन्या राशीसाठी 7व्या भावातील चंद्रामुळे आज
जोडीदारापेक्षा तुमचे लक्ष पब्लिक डीलिंग किंवा क्लायंट मीटिंगवर जास्त असेल. कायदेशीर कामे समोर येऊ शकतात आणि तुम्हाला त्यात यश देखील मिळेल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, सकाळची डील संध्याकाळी 4:24 नंतर धोक्यात येऊ शकते. आधीच महत्वाच्या स्वाक्षऱ्या करून कामे पूर्ण कराव्यात. हस्त नक्षत्र, सकाळचे क्लायंट सोबतचे वाद संध्याकाळी मिटतील आणि आपली कामे मार्गे लागतील. चित्रा नक्षत्र, दुपारी 4 पर्यंत करार सुरक्षित, पण संध्याकाळी गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे थोडी काळजी घ्या. कन्या राशीसाठी आज उपाय आहे, संध्याकाळी घरात एका वाटीत पिवळी मोहरी आणि कापूर एकत्र जाळावा. नकारात्मकता पळून जाईल. तूळ राशीसाठी चंद्र 6व्या भावात येईल. काल तुम्ही ऍक्शन मोड मध्ये होता, पण आज तुम्हाला पोटाची किंवा आरोग्याची काळजी वाटेल. दिनचर्या शिस्तबद्ध ठेवण्याकडे आज कल असेल. चित्रा नक्षत्र, सकाळी आरोग्य आणि नोकरी सुरक्षित राहतील. संध्याकाळी थोडा वाद टाळा, आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. स्वाती नक्षत्र, दुपारी 4च्या आत कामात अडथळे येतील, पण संध्याकाळी सेफ मोड सुरू होईल, त्यामुळे आपले आलेल्या अडचणींवरती योग्य तो मार्ग निघेल. विशाखा नक्षत्र, सकाळचा बोनस संध्याकाळी आरोग्यावरील खर्चात बदलू शकतो, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी श्री गणेशाला 21 दुर्वांची जोडी नक्की अर्पण करा. कामातील विघ्ने टळतील आणि आपला दिवस सुरेख जाईल. वृश्चिक राशीसाठी 5व्या भावातील चंद्रामुळे आज तुमचे लक्ष मुलांच्या शिक्षणावरती किंवा त्यांच्या जुन्या छंदावरती असेल. आज खूप क्रिएटिव्ह वाटेल आणि आजचा दिवस सुंदर जाईल. विशाखा नक्षत्र, सकाळचा फायदा संध्याकाळी अडकू शकतो, अति आत्मविश्वास टाळा, नाहीतर नुकसान होऊ शकते. अनुराधा नक्षत्र, सकाळचा आळस संध्याकाळ नंतर अचानक लॉटरीमध्ये बदललेला असेल, त्यामुळे संध्याकाळी आर्थिक धनलाभ दिसतोय. ज्येष्ठा नक्षत्र, दुपारी 4 पर्यंत नशिबाची VIP साथ मिळेल, संध्याकाळी मात्र ओव्हरलोड करून घेऊ नका, थोडी काळजी घ्या. वृश्चिक राशीसाठी आज उपाय आहे, तुम्ही रोज वापरत असलेल्या डायरीला किंवा पुस्तकाला एक लाल धागा बांधा, आपले ज्ञान नक्कीच वाढेल. धनु राशीसाठी 4थ्या भावातील चंद्रामुळे आज तुम्हाला वाहन चालवताना किंवा घराच्या दुरुस्तीच्या कामात लक्ष घालावे लागेल. मानसिक शांतता शोधण्याचा आज तुम्ही प्रयत्न कराल. मूळ नक्षत्र, आज मित्रांची आणि संध्याकाळी नशिबाची डबल साथ तुम्हाला मिळते आहे. आजचा दिवस अत्यंत सुंदर आहे. पूर्वाषाढा नक्षत्र, दुपारी 4:24 पर्यंत वाहने जपा आणि घरगुती वाद टाळा. सकाळी धोका आहे, संध्याकाळी मात्र रिलॅक्स वाटेल. उत्तराषाढा नक्षत्र, दुपारी 4च्या आत महत्वाची कामे संपवा, नंतर अचानक सिस्टीम क्रॅश होऊ शकते. कोणतेही महत्वाचे काम दुपारी करू नका. धनु राशीसाठी आज उपाय आहे, आज जेवताना पहिल्या घासावरती 2 थेंब साजूक तूप टाकून ते घास श्रद्धेने खावे, आपल्याला तब्येतीमध्ये कोणती तक्रार जाणवणार नाही. मकर राशीसाठी चंद्र 3ऱ्या भावातील आज दुपारची संवाद कौशल्ये कामी येतील, छोटे प्रवास घडतील, ज्यातून छान अनुभव येईल. उत्तराषाढा नक्षत्र, सकाळची कार्यसिद्धी संध्याकाळी प्रवासात धोक्यात येऊ शकते, त्यामुळे संध्याकाळच्या आतच कामे पूर्ण करावी, आधी सर्व कामे उरकावी. श्रवण नक्षत्र, सकाळी शेजारच्यांशी किंवा भावंडांशी वादविवाद म्हणजे नेटवर्क इश्यू येऊ शकतो, पण संध्याकाळी कामे पूर्ण होतील. धनिष्ठा नक्षत्र, दुपारी 4 पर्यंत प्रवास सुरक्षित राहील, संध्याकाळी मात्र विनाकारण मतभेद टाळावेत. मकर राशीसाठी आज उपाय आहे, घराच्या बाहेर पडताना एक विलायची आणि थोडा खडीसाखर एकत्र चावून खावे, कामात यश मिळेल. कुंभ राशीसाठी चंद्र 2ऱ्या भावात जाईल. काल पैशांवर लक्ष होते, पण आज तुमची कडक वाणी आणि कौटुंबिक मूल्य यांची कसोटी लागेल. धनिष्ठा नक्षत्र, सकाळी कौटुंबिक वातावरण सुरक्षित राहील, संध्याकाळी फॅमिलीमध्ये वाद होणे टाळावे, आपण वाणीवर नियंत्रण ठेवावे. शततारका नक्षत्र, सकाळी बँकेच्या कामात अडथळा येईल, संध्याकाळी मात्र अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, दुपारी 4:24 पर्यंत धनलाभ होईल, संध्याकाळी मात्र चुकीच्या जागी पैशाची गुंतवणूक करू नका, थोडी काळजी घ्या. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज देवघरातल्या देवांना 2 पिवळी फुले नक्की अर्पण करावी, घरातील वातावरण सुधारेल आणि सुंदर राहील. मीन राशीच्या लोकांनो, आज चंद्र तुमच्याच राशीत आहे, पण काल सारखे तुम्ही फक्त गप्पा मारत बसणार नाही, तर आज नवीन कामाची खऱ्या अर्थाने
सुरुवात करण्याची तुमची ऊर्जा वाढलेली असेल, त्यामुळे आज नवीन कामे चालू करायला उत्तम दिवस आहे. पूर्व भाद्रपदा नक्षत्र सकाळचा धनलाभ संध्याकाळी 4:24 नंतर खर्चात बदलू शकतो. खिशावरती लक्ष ठेवा, चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळी थोडी दगदग होईल, पण संध्याकाळी अचानक खिसा गरम होईल. आज संध्याकाळी धनलाभ दिसतो आहे. रेवती नक्षत्र दुपारी 4 पर्यंत नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळेल. संध्याकाळी मात्र शरीराला थोडीशी विश्रांती आवश्यक आहे. मीन राशीसाठी आज उपाय आहे. आज घरच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना लाल कुंकुवाने छोटेसे स्वस्तिक नक्की काढा. शुभ लहरी घरात येतील. तर मित्रांनो, हा होता 7 जुलैचा मीन राशीतील उत्तरा भाद्रपदा ते रेवती नक्षत्राच्या प्रवासाचा अगदी नवीन, अचूक आणि सात्विक लेखाजोखा. आजचे हे नवीन सात्विक उपाय तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला खाली कमेंट मध्ये सांगा. हसत राहा, आनंदी राहा आणि इतरांनाही भरभरून आनंद द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या स्त्रीशास्त्र परिवारामध्ये लवकरात लवकर सामील व्हा. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया. उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी फलादेशामध्ये आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.